म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, 12 तासात जबरी चोरीची टोळी जेरबंद. पाहूया सविस्तर बातमी. म्हसवड पोलिसांनी पुणे व मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांना फसवून बोलावून लुटणाऱ्या सराईत टोळीचा अवघ्या 12 तासात पर्दाफाश केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 3 आरोपींना अटक करून 22,50,000 रुपये किमतीचा ठिबक सिंचन पाईपचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली वाहने हस्तगत केली. पुण्यातील आरके ट्रिप अँड मल्चिंग प्रोडक्शन कंपनीकडून अज्ञात व्यक्तीने ठिबक सिंचन पाईपची ऑर्डर देऊन माल म्हसवड येथे मागवला होता. तक्रारदार शशिकांत नानाभाऊ वाघ, राहणार रांजणी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, हे माल घेऊन आल्यानंतर म्हसवड माळशिरस रस्त्यावरील भाटकी गावच्या माळरानावर आरोपींनी त्यांना व सहकाऱ्याला मारहाण करून धमकावत सर्व माल लुटला व फरार झाले. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक तपास व सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी सोलापूर जिल्ह्यातील असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार जनार्दन विलास लोखंडे, किरण अभिमान उर्फ अभिमन्यू पवार, दोघेही राहणार अकलूज, तालुका माळशिरस, आणि विजय गोरख शिंदे, राहणार निमगाव टेंभुर्णी, तालुका माढा, यांना अटक करण्यात आली. आरोपी सराईत असून विविध जिल्ह्यात त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे व पथकाने यशस्वीपणे पूर्ण केली.